राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे. नमो शेतकरी योजना हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांच्या खात्यात कसा हप्ता जमा होणार आहे. त्या अगोदर चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व व्हिडिओ पूर्ण पहा. शेतीच्या कष्टात हरवलेला प्रत्येक थेंब घामाला आर्थिक सन्मान देणारी योजना म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजना. कल्पना करा, PM किसानचा 21व्या हप्त्यानंतर राज्यात 8व्या हप्त्याचीही 20 डिसेंबरपर्यंत तुमच्या खात्यात येऊन तुम्हाला नव्या हंगामासाठी तयार करते. महाराष्ट्र सरकारची ही योजना केंद्राच्या PM किसानशी जोडलेली असून लाखो शेतकऱ्यांच्या आत्मनिर्भर बनते. आज या व्हिडिओद्वारे आम्ही या योजनेची सविस्तर माहिती देऊ, जेणेकरून तुम्ही हे लाभ घेऊन शेतीच्या नवे वळण देऊ शकता. चला हे आर्थिक उभारण्याचे रहस्य घडूया. नमो शेतकरी सन्मान निधी योजना, शेतकऱ्यांच्या कष्टाचा खरा सन्मान. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही योजना केंद्राच्या PM किसान समृद्धी सन्मान निधीशी संलग्न आहे. योजनेत मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक ध्येय देणे आहे, ज्यामुळे खत, बियाणे आणि शेती खर्च भागवता येतील. दरवर्षी 3 हप्त्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये प्रत्येकी एकूण 6,000 रुपये थेट बँक खात्यात जमा होतात. ही योजना भ्रष्टाचार मुक्त आहे. DBT द्वारे निधी पोहोचतो, ज्यामुळे मध्यस्थी गरज नाही. महाराष्ट्रातील लाखो कुटुंबे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यावसायिक रूप देत आहेत. सध्या शेतकरी 8व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, जो PM किसानच्या 21व्या हप्त्यानंतरही येईल. कोण घेऊ शकतो लाभ? पात्रता निष्कर्ष एका नजरेत. ही योजना PM किसान लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आहे. मुख्य पात्रता खालील प्रमाणे आहे. PM किसान लाभार्थी योजनेचा लाभार्थी यादीत नाव असावे. eKYC पूर्ण. इलेक्ट्रॉनिक KYC अद्याप असावी. आधार बँक लिंकिंग. आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असावे. नॅशनल पेमेंट ऑपरेशन ऑफ इंडियाची मॅपिंग पूर्ण. खाते कार्यरत असावे. निष्कर्ष असल्याचा लाभ मिळणार नाही. अपात्र ठरणे. इंडिकेट नोंदणी किंवा कागदपत्रे त्रुटीमुळे वगळले जाणार नाहीत. जर तुम्ही हे निष्कर्ष पूर्ण करता तर पुढे काय? चला लाभार्थ्याकडे वळूया. योजनेचे आकर्षण लाभ. 2,000 रुपयांचे वितरित हप्ता. शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आहे, ती म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21व्या हप्ता लवकरच 19 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनेक लाभार्थी शेतकऱ्यांकडून नमो शेतकरी सन्मान निधी योजना 8व्या हप्ता कधी मिळणार हा असा प्रश्न विचारला जात आहे. नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनाच असल्याने या दोन्ही योजनेच्या हप्त्याचा वितरणाचा कालावधी एकमेकांवर अवलंबून असतो. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी पात्र असलेले शेतकरी हेच असतात, जे PM किसान सन्मान निधी योजनेच्या महाराष्ट्रातून पात्र ठरलेले आहेत. त्यामुळे PM किसानचे हप्ता वितरित झाल्यानंतर राज्य सरकारने पुढील प्रक्रिया सुरू होत. या प्रक्रियेत प्रथमच PM किसानच्या पोर्टलवर नमो शेतकरी सन्मान निधी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली जाते. ही यादी प्राप्त झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या आवश्यक असणारे निधी राज्य सरकारच्या माध्यमातून तत्काळ मंजूर केला जातो आणि त्यानंतर या निधी वितरणासाठी एक विशिष्ट शासकीय निर्णय जारी केला जातो. शासकीय निर्णय जारी झाल्यानंतर साधारणपणे 15 दिवसाच्या आत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. सध्याची प्रक्रिया आणि वेळेनुसार नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता डिसेंबर महिन्यात 20 तारखेपर्यंत शेतकऱ्यांना मिळू शकतो, असा एक महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच शेअर करा.